यूजीसी नेट सेट JRF पेपर नंबर 2 मराठी 18/6/2024 मध्ये जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेचा पेपर आपण सॉल्व करत आलेलो आहोत। आतापर्यंत आपण एकूण 3 क्लासेस याच्या केलेले आहेत। आजची जी क्लास आहे ती चौथी क्लास आहे। राहिलेले प्रश्न आजच्या क्लासमध्ये आपण सॉल्व करणार आहोत। तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया। आधीच्या क्लासमध्ये आपण 1 ते 60 पर्यंतचे क्वेश्चन्स केलेले आहेत। आज आपण 61 पासून सुरुवात करणार आहोत। प्रश्न क्रमांक 61 मध्ये विचारलेला आहे, लावण्यांची पाठ्यचिकित्सा करताना समजलेल्या चुकांची कोणकोणती कारणे म वा धोंड यांनी सांगितलेली आहेत। 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये दिलेला आहे पाठांतर चुकणे, बी आहे कवितांचे वृत्त न करणे, सी आहे अक्षरांची उलटापालट होणे, डी आहे कंटाळा करणे आणि ई आहे शब्द भलत्याच ठिकाणी तोंडाला जोडला जाणे। प्रश्न क्रमांक 61 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 ए, बी आणि सी। ए आहे पाठांतर चुकणे, बी आहे कवितांचे वृत्त न करणे, सी आहे अक्षरांची उलटापालट होणे। प्रश्न क्रमांक 62 मध्ये विचारलेला आहे, मराठीतील लोकसाहित्याचा अभ्यास करून स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या अभ्यासकांची नावे लिहा। 4 ऑप्शन आहेत। चारापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे। ए मध्ये दिलेला आहे वी.का. राजवाडे, बी मध्ये दिलेला आहे दुर्गा भागवत, सी मध्ये आहे रा.चि. ढेरे आणि डी मध्ये आहे ना.गो. चाफेकर, ई मध्ये आहे प्रभाकर मांडे। प्रश्न क्रमांक 62 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 बी, सी आणि ई। बी आहे दुर्गा भागवत, सी आहे रा.चि. ढेरे आणि ई आहे प्रभाकर मांडे। प्रश्न क्रमांक 63 मध्ये विचारलेला आहे, स्थायी भावाचा परिपोष होऊन रस निष्पत्ती होते ही परंपरा मानणारे साहित्यशास्त्र कोण कोण? 4 ऑप्शन आहेत। चारपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे। ए मध्ये दिलेला आहे अभिनवगुप्त, बी मध्ये आहे लोल्लट, सी मध्ये आहे आनंदवर्धन, डी मध्ये आहे संकुक आणि ई मध्ये आहे मम्मट। प्रश्न क्रमांक 63 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ ए आणि ई। ए आहे अभिनवगुप्त आणि ई आहे मम्मट। प्रश्न क्रमांक 64 आधिबंधात्मक समीक्षा पद्धती उपयोजन करून लेखन करणारे समीक्षक कोण? 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। ए आहे अरविंद वामन कुलकर्णी, बी आहे महसू पाटील, सी आहे गोम कुलकर्णी, डी आहे गंगाधर पाटील आणि ई आहे द.भी. कुलकर्णी। क्रमांक 64 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 ए आणि बी। ए मध्ये आहे अरविंद वामन कुलकर्णी आणि बी आहे महसू पाटील। प्रश्न क्रमांक 65 मध्ये विचारलेला आहे, दिलेल्या पर्यायापैकी विंदा करंदीकर यांनी लिहिलेल्या बालकविता ओळखा। 4 ऑप्शन आहेत। चारापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे स्वप्नात पाहिली राणीची बाग, बी आहे आनंदी आनंदगडे, सी आहे पीसी मावशी, डी आहे उठा उठा चिवताई, ई आहे एका माकडाने काढलं दुकान। प्रश्न क्रमांक 65 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 बी, सी आणि डी। बी आहे आनंदी आनंदगडे, सी आहे पीसी मावशी आणि डी आहे उठा उठा चिवताई। प्रश्न क्रमांक 66 मध्ये विचारलेला आहे, ग्रेट मॅन काका, चीअर्स टू पप्पाज फादर अँड मदर ऑफ कोर्स हे वाक्य गिधाडे नाटकातील कोणते पात्र म्हणते? एक आहे रमाकांत, दुसरा आहे उमाकांत, तिसरा आहे पप्पा आणि चौथा आहे रजनीनाथ। क्रमांक 66 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 उमाकांत। प्रश्न क्रमांक 67
जाग आल्यावर सकाळी बाजूला सराव पांघरून, तेवढ्या सहजतेनं त्यानं अंगावेगळं केलं मरण. या काव्यपंक्ती अरुण कोल्हटकर यांच्या कोणत्या कवितेतील आहेत? 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे दिनार, दुसरा आहे सिंह, तिसरा आहे पाहुणा आणि चौथा आहे माऊली. प्रश्न क्रमांक 67चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 पाहुणा. प्रश्न क्रमांक 68 मध्ये विचारलेला आहे, लीळा चरित्र एकांक मधील कोणत्या इळेपासून चक्रधारांचा उल्लेख गोसावी असा केला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे धृत क्रीडेची लीळा, दुसरा आहे श्री प्रभू दर्शन गमन, तिसरा आहे मुक्ताबाई भेटी आणि चौथा आहे. प्रश्न क्रमांक 68चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 श्री प्रभू दर्शना गमन. 69 मध्ये विचारलेला आहे, गझल या काव्य प्रकाराच्या प्रभावातून पुढीलपैकी कोणत्या कवी कवयित्रीने गझल हा काव्य प्रकार मराठीत समर्थपणे हाताळला आहे? 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे माधव जुलियन, बी आहे केशवसूत, सी आहे सुरेश भट, डी आहे बासी मर्ढेकर आणि ई आहे इंदिरा संत. प्रश्न क्रमांक 69चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 ए आणि सी. ए मध्ये आहे माधव जुलियन, सी आहे सुरेश भट. प्रश्न क्रमांक 70 मध्ये विचारलेला आहे, वाङ्मयीन अभिरुची या विषयावर कोणकोणत्या लेखकांनी तंत्र पुस्तकाचे लेखन केले आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक दिलेला आहे प्रा गो म कुलकर्णी, बी मध्ये आहे विजया राध्यक्ष, सी आहे नागनाथ कोथापले, डी आहे रा श्रीजोग आणि ई आहे श्रीधर व्यंकटेश केतकर. प्रश्न क्रमांक 70चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 ए, बी आणि सी. ए आहे प्रा गो म कुलकर्णी, बी आहे विजया राजाध्यक्ष, सी आहे नागनाथ कोथापले. प्रश्न क्रमांक 71 मध्ये विचारलेला आहे, दिलेल्या पर्यायातील कोणत्या नाटककाराने अन्य भाषेतील नाटकांचे रूपांतरण केलेले नाही? 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5पैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. ए मध्ये दिलेला आहे पु ल देशपांडे, बी आहे वि वा शिरवाडकर, सी आहे वसंत कानेटकर, डी आहे प्र के अत्रे आणि ई आहे रत्नाकर मतकरी. 71चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ई रत्नाकर मतकरी. प्रश्न क्रमांक 72 मध्ये विचारलेला आहे, अभिजात भाषेला पुढीलपैकी कोणते विशेष लागू पडतात? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे ऐतिहासिकता, बी आहे प्रामाण्यता, सी आहे स्वायत्तता, डी आहे जिवंतपणा आणि ई आहे कृत्रिमता. प्रश्न क्रमांक 72चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 ए, बी आणि सी. ए आहे ऐतिहासिकता, बी आहे प्रामाण्यता, सी आहे स्वायत्तता. प्रश्न क्रमांक 73 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणकोणती लघु नियतकालिके अंतदेशीय पत्रावर आणि पोस्ट कार्डावर छापली जात होती? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे फक्त, बी आहे शब्दकार, सी आहे लवर, डी आहे चक्रवर्ती आणि ई आहे स न वी वी. प्रश्न क्रमांक 73चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 ए, सी आणि ई. ए मध्ये आहे फक्त, बी आहे शब्दकार आणि ई आहे स न वी वी. क्रमांक 74 मध्ये विचारलेला आहे, विविध वाङ्मय प्रकार आणि त्यांचे सादरकर्ते यांच्या योग्य जोड्या जोडवा. स्तंभ 1 आणि स्तंभ 2 दिलेले आहेत आणि 4पैकी योग्य जो पर्याय असेल तो निवडायचा आहे. ए मध्ये विचारलेला आहे बाबा महाराज सातारकरचं दिलेलं आहे एक कथा कथन, बी आहे व पु काळे,
त्याचे दुसरे दिलेले आहे निरूपण. सी दिलेले आहे शंकर अभयंकर, त्याचे तिसरे दिलेले आहे भारुड. आणि डी दिलेले आहे रामचंद्र देखणे, त्याचे चौथे दिलेले आहे कीर्तन. आणि अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 74 चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. हे आहे बाबा महाराज सातारकर, त्याचे येईल कीर्तन. व पु काळे ह्याचे येईल कथाकथन. शंकर अभयकरचे येईल निरूपण. आणि डी आहे रामचंद्र देखणे, याचे येईल भारुड. क्रमांक 75 मध्ये विचारलेला आहे व्यंजनाची उच्चारण दृष्ट्या वर्गीकरण करताना कोणकोणत्या संकल्पना वापरल्या जातात. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ए मध्ये दिले आहे मृदू तालव्य, बी आहे वृत्तांतकार, सी आहे दंतमूल्य, डी आहे संगोस आणि ई आहे निभृत. प्रश्न क्रमांक 75 चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. ए, सी आणि डी. ए आहे मृदू तालव्य, सी आहे दंतमूल्य आणि डी आहे सघोस. प्रश्न क्रमांक 76 मध्ये विचारलेला आहे अर्थशून्य भासी मजहा ही विज्ञान कथा कोणाची आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय निवडायचा आहे. एक आहे सुबोध जावडेकर, दुसरा आहे निरंजन घाटे, तिसरा आहे जयंत नारळीकर आणि चौथा आहे लक्ष्मण लोंढे. प्रश्न क्रमांक 76 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 जयंत नारळीकर. प्रश्न क्रमांक 77 मध्ये विचारलेला आहे खालीलपैकी कोणती साहित्य कृती नीरजा यांनी लिहिलेली आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय निवडायचा आहे. एक आहे माझे पुराण, दुसरा आहे स्नेहाकिता, तिसरा आहे निरन्वय कविता मग्र आणि चौथा आहे पानाळचे फूल. क्रमांक 77 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 पानाळचे फूल. प्रश्न क्रमांक 78 मध्ये विचारलेला आहे स्वाभिमानी कष्टाळू कातकऱ्याचे दर्शन घडविणारी न्याहारी ही कथा कोणाची आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय निवडायचा आहे. एक आहे जयवंत वेती, दुसरा आहे अनंतराव पाटील, तिसरा आहे शंकर सखाराम आणि चौथा आहे पंढरीनाथ तामोरे. प्रश्न क्रमांक 78 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 जयवंत वेती. विचारलेला आहे हँडबुक ऑफ फोकलोर हा ग्रंथ कोणाचा. 4 ग्रंथ दिलेले आहेत. याच्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. एक आहे मॅक्स म्युलर, दुसरा आहे लिच मारिया, तिसरा आहे बर्न सोफिया, चौथा आहे डिड्यस ॲलन. प्रश्न क्रमांक 79 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 लिच मारिया. प्रश्न क्रमांक 80 मध्ये विचारलेला आहे धीट, पाठ आणि प्रासादिक असे कवीचे 3 वर्ग कोणी मांडले आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे संत ज्ञानेश्वर, दुसरा आहे समर्थ रामदास, तिसरा आहे संत तुकाराम आणि चौथा आहे संत नामदेव. प्रश्न क्रमांक 80 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 समर्थ रामदास.